बलात्कारी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार झाली आहे, तर मुलगा हर्षवर्धन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहेत। कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेने रवाना झाली आहेत। अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्या सोबत आहेत। योगेश, काय घडतंय या प्रकरणात आतापर्यंत? खरं आहे, आता एकूणच शिर्डीचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामधली कारवाई करण्यासाठी आता नाशिक पोलीस आणि SIT त्याचबरोबर शिर्डी पोलीस हे सगळे एकत्रितपणे समन्वयाने काम करत आहेत। SITमध्ये खरं तर 3ही ठिकाणचे पोलीस एकत्रितपणे काम करत आहेत, त्यामुळे तिला पकडण्यासाठी खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यामुळे तिला पकडण्यासाठी तातडीनं कारवाई जी होती ती संयुक्तपणे सुरू झाली आणि त्यातून हा सर्व गोंधळ झाला आहे। आपण आहोत आता नाशिक पोलीस अकादमी समोर, ज्या पोलीस अकादमीमध्ये अशोक खरातची चौकशी ही गेल्या 5-6 दिवसापासून सुरू आहे आणि याच पोलीस अकादमीमध्ये आता अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन खरात याची चौकशी करण्यात येते आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। ज्यावेळेस अशोक खरात यांच्या पत्नीला अटक करण्यासाठी पोलीस SITची टीम ही RD सर्कल जवळील कर्मयोगी नगरमध्ये पोहोचली, त्यांच्या बंगल्याजवळ गेली, त्यावेळेस त्यांना विरोध करण्यात आला। हर्षवर्धन खरात याने त्यांना प्रचंड विरोध केला। सातत्यानं हा आक्रमकपणे जिथं येणाऱ्या सर्व लोकांवर विरोध करणं, त्यांच्यावर पाणी टाकणं, त्यांच्यावर चपला फेकणं, अशा अनेक गोष्टी तो सातत्यानं करत होता। कोणीही तिथे गेलं तर त्यांचे फोटो काढत होता आणि नंतर तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देत होता। त्यामुळेच यावेळेस सुद्धा जे SITची टीम त्या ठिकाणी गेली, त्यांना सुद्धा अवरोध जो आहे तो त्याने त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे गोंधळ झाला आणि पोलिसांनी अखेर त्याला सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। त्याची चौकशी जी आहे ती या पोलीस अकादमीमध्ये सुरू आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण अशोक खरातचं कुटुंब जे आहे ते आता हळूहळू या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकताना आपल्याला दिसतं आहे। त्यांच्या नावावर असलेल्या मोठमोठ्या मालमत्ता, त्यांनी केलेली दांडगाई, यातून आता नवीन प्रश्न हे उभे राहत आहेत आणि पत्नीला सुद्धा आता फरार होण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। योगेश, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी।